नमस्कार मंडळी. तर झालं असं, महिन्याच्या सुरुवातीला देवाने आशीर्वाद द्यावा तसा मोठा विकेंड आला, म्हणजे लॉंग विकेंड. मग काय, आमचे पाय घरात राहतात का? जायचं कुठे हा विचार सुरूच होता. तर इंस्टाग्रामवर पोस्ट पाहिली टर्टल फेस्टिवलची, म्हणजे थेट कोकणात. बरं का, आपल्याच ऑफिसच्या मित्रमैत्रिणींना गोळा केलं, एक ट्रॅव्हलर बुक केली. गुरुवारी ऑफिसवरून घरी येऊन रात्रीच निघालो. मुंबईची सवारी डायरेक्ट सकाळी 6:30 वाजता रत्नागिरीला पोहोचली. लगेच बॅग ठेवल्या, फ्रेश झालो, धावतच समुद्र गाठला. 7 वाजता कासवांच्या पिल्लांना समुद्र सोडलं जाणार होतं. ऑलिव्ह रिडली जातीच्या कासवांच्या अंड्यांपासून बाहेर येणाऱ्या छोट्या कासवांना समुद्र सोडलं जातं त्यांचं जीवन जगण्यासाठी. तो क्षण साजरा केला जातो असं म्हणू शकतो, आणि तो पाहायला आम्ही गेलो होतो. पण आम्हाला पोचायला थोडा उशीर झाला. मग काय, पाण्यात सोडलेले कासव पाहिले. मग आपणच सोडलेल्या कासवांच्या पिल्लांसारखे आहोत असं समजून समुद्रावर दंगा मस्ती, नुसते फोटो काढले. काही वेळाने घरी आलो, फ्रेश झालो, नाश्ता केला आणि पुन्हा ट्रॅव्हलर काढली. वेळणेश्वर मंदिरात दर्शन घेतलं. तिथून वेळणेश्वर समुद्रकिनारा गाठला. समुद्रकिनाऱ्यावरून पुन्हा ट्रॅव्हलरमध्ये बसलो आणि हेडवी बीचला गेलो. हेडवी बीचचा समुद्रकिनारा खूप सुंदर. सो कोकणातले सगळेच समुद्रकिनारे खूप सुंदर असतात. सुंदर, स्वच्छ आणि डोळ्यांना तृप्त करणारं. सो हेडवी बीचला पोचल्यानंतर तिथे आम्हाला बामणगड बघायचं होतं. सो बामणगड हा काय प्रकार आहे, तिथे खूप जास्त खडक असल्याने समुद्राच्या लाटा खडकांवर जोरात आदळतात आणि त्या फोर्समुळे एक नॅचरल फाउंटन क्रिएट होतो. आणि ते जे पाणी वरती येतं ते बघण्याचं सुख म्हणजे औरच. हे बघितलं, थोडा वेळ तिथे थांबलो, पुन्हा फोटोज काढले आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला, म्हणजे हॉटेलला परत आलो. मग जेवणाची व्यवस्था बघितली, पण LPGचा इश्यू असल्यामुळे खूप साऱ्या हॉटेल्सने आम्हाला मनाई केली की एवढ्या सगळ्या लोकांची व्यवस्था होऊ शकत नाही. मग आम्ही कोकण किनारा म्हणून एक हॉटेल गाठलं. तिथे त्यांना विचारलं की आमच्या जेवणाची व्यवस्था होऊ शकते का? ते हो म्हटले. मग एका ठिकाणी व्हेज आणि दुसऱ्या ठिकाणी सुरमई, पापलेट, सोलकढी. हे झालं. घरी परत हॉटेलला आलो, फ्रेश झालो, थोडा वेळ आराम केला आणि पुन्हा संध्याकाळी समुद्रकिनारा गाठला. आता यावेळेला आमचा प्लॅन होता की आम्ही शेकोटी करणार. सो आम्ही लाकडं गोळा केली, आजूबाजूची झाडांच्या तुटलेल्या फांद्या जमा केल्या आणि शेकोटी पेटवली. मग काय, गप्पा, गाणी, मस्ती, ह्या सगळ्यामध्ये पहिला दिवस कसा गेला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी 6:30ला पुन्हा समुद्र गाठला. कासवांची अंडी पाहिली, कासवांचं घरटं पाहिलं, कासवांची पिल्लं त्यातून बाहेर येताना पाहिली, त्यांना हळूहळू पाण्यात सोडून दिलं. हे दृश्य नुसतं डोळ्यात भरून घेण्यासारखं होतं. तर हा कासवांचा उत्सव म्हणजे टर्टल फेस्टिवल बघण्यासारखा होता. त्यांना पाण्यात जाताना बघता तर जवळच दुर्गानारायण करून एक छोटंसं हॉटेल दिसलं. अगदी लहान, पण टेस्ट खूपच बाप. कोकणातल्या स्पेशल डिशेस म्हणजे आंबोळी, खावणे, पोहे, थालीपीठ. त्यांना सांगितलं प्रत्येकी 2-2 घेऊन या. त्यासोबत गरम गरम चहा आणि चेरी ऑन द टॉप म्हणजे त्यांची नारळाची चटणी. पुन्हा ट्रॅव्हलरमध्ये बसलो आणि आम्ही मुंबईचा परतीचा प्रवास सुरू केला आणि संध्याकाळी मुंबईला परत आलो.